राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून तिसरी उमेदवारी यादी जाहीर। साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी। माढ्याचा तिढा अद्यापही कायम। कोरोनाच्या काळात एफबी लाईव्ह करणाऱ्यांनी देशहिताचं सांगू नये। संदीप देशपांडे यांची उद्धव ठाकरेंवर टीका। तर राऊतांनी टीका करण्यापेक्षा लोकसभा लढवावी, देशपांडेंचा राऊतांना सल्ला। लोकसभा निवडणूक काही दिवसांवर। जागा वाटपासंदर्भात महायुतीमध्येच संभ्रम। सत्ताधारी पक्षामध्ये अद्यापर्यंत 5 जागांचा तिढा कायम। जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेल्यानंतर सांगली काँग्रेसमध्ये नाराजी। विश्वजित कदम विशाल पाटील नाराज। सांगलीत होणार काँग्रेस नेत्यांची संयुक्त बैठक। पंतप्रधान नरेंद्र मोदींची रामटेक कन्हानमध्ये राजू पारवेंसाठी प्रचार सभा। ठाकरेंच्या टीकेवर मोदी काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष। लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींच्या सभांचा धडाका। 180 सभा, 30 रोड शो, 200 पेक्षा अधिक कार्यक्रम होणार। पंतप्रधान 2019चा तोडणार रेकॉर्ड। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे। मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा। मनसैनिकांनी विधानसभेच्या तयारीला लागावं, राज ठाकरेंची सर्वात मोठी घोषणा। केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना Z+ दर्जाची सुरक्षा। गुप्तचर विभागानं सुरक्षेसंदर्भात इशारा दिल्यानंतर सुरक्षेमध्ये वाढ। मराठा आरक्षण विरोधी याचिकेवर पूर्णपीठासमोर आज सुनावणी। मुख्य न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील होणार सुनावणी। हार्बर ट्रेनचा बोरिवलीपर्यंत होणार विस्तार। गोरेगाव ते मालाड आणि मालाड ते बोरिवली अशा 2 टप्प्यात विस्तार करण्याचा रेल्वेचा निर्णय। बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांनी सुप्रीम कोर्टासमोर पुन्हा मागितली माफी। मात्र कोर्टाचा माफी स्वीकारण्यास नकार। तर दोघांनाही आज कोर्टामध्ये हजर राहण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।